लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार घसरलेली आहे. तुम्हाला खरं सांगते, माणसं गोळा करायची काय अवघड आहे. या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती महाराज बरं का. फक्त पाटील बदलायला पाहिजे होते. आता हे फक्त शहाण्याला कळलं, बाकीच्या घरी जाऊन विचार करा. फक्त विषय एवढाच आहे की काय करावं, कुठं करावं आणि कशा पद्धतीने करावं हे ज्याला कळतं ते व्यक्तिमत्व संयमी आणि अधिकारी ठरतं. झाला विषय काय आहे, माणसाकडे खूप काही आहे, नाही असं कोणीच नाही दादा. तुम्ही काय मी काय, जगाला माहित असो नाही तर नसो, तुम्हाला आम्हाला चांगलं माहित आहे देवाने खूप दिलंय आपल्याला. आपल्या पात्रतेपेक्षा जास्त दिलंय, मराठी भाषेत लायकीपेक्षा जास्त दिलंय. काहीच केलं नाही आपण देवासाठी, तरी देवाने खूप टाकलंय आपल्या पदरात. राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, माणसं मागे पुढे फिरतात, खायला अन्न आहे, 3 टाइम वेगळं खायची पात्रता आहे आपली. तरी सुद्धा अहंकार इतका मोठा झालाय की आपण देवाने दिलंय हे नाकारतोय. मग ते नामदेवराय सांगतात, मला कुणी दिलंय याची जाण असावी आणि ज्यांनी दिलंय त्याच्याकडेच माझं मागणं असावं. तसं अभंग मागणी पर आहे, पण नामदेवराय कुठल्या एका व्यक्तिमत्वासाठी मागत नाहीत. खूपच विको झालाय, म्हणजे डबल डबल येतोय आवाज खूप. विठ्ठल मागणीचे 3 नियम आहेत. शास्त्र सांगतं उपास्य, उपासक आणि उपासना ही त्रिपुटी साजली की मागणं पूर्ण होतं. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय आणि उपासना ज्या साधनेवर मागितलंय. नामदेवरायांच्या साधनेचा विचार केला तर नामदेवांसारखे निष्ठावंत भक्त कुठेच सापडणार नाही. ही साधना आहे. ज्याच्याकडे मागितलंय तो इतका प्रेमळ आहे की तो कधीच नाही म्हणत नाही. आणि ज्या उपासकाने मागितलंय ते नामदेवराय इतके श्रेष्ठ आहेत की त्यांच्या पायरीला हात लावल्याशिवाय पंढरीचं दर्शन पूर्ण होत नाही. त्यामुळे 3ही त्रिपुटी अगदी सामर्थ्याने समर्थक आहेत म्हणून मागणं पूर्ण होणार. मागणीचा नियम आहे, 3ही नियम परिपूर्ण झाले. आता ज्या समर्थाने मागितलंय किंवा ज्यांच्यासाठी मागितलंय ते तुम्ही आम्ही आहेत. हे एक अभंग फक्त लखीचंद दादांसाठी आहे किंवा कुठल्या एका वैष्णवासाठी आहे असं नाही. हा अभंग त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने कणभर तरी देवाचं नाव घेतलंय, निधान तरी पांडुरंग म्हटलंय. जो प्रत्येक वैष्णव आहे त्या प्रत्येकासाठी अभंग आहे. आणि अभंग एका व्यक्तीसाठी नाही, अभंग परंपरेसाठी आहे. अभंगात ज्याला आयुष्य मागितलंय तो व्यक्ती नाही, ती परंपरा आहे, ते कर्म आहे. माणूस मरू शकतो, माणसाचं कर्म मरत नाही. म्हणून तर म्हणणं एवढंच आहे, आयुष्य जायच्या आधी असं काहीतरी कर्म करा की 4 माणसाने लक्षात ठेवावं. जगताना थोडं गांभीर्यानं जगावं माणसाने. तसा आपल्या जगण्यात काही आनंदच राहिला नाहीये, आपण फक्त वरवरचे आनंदी आहेत. तसा विचार करायला गेलं ना तर आपला परमार्थही कामाचा नाही. आपला परमार्थ सुद्धा इतका विचित्र आहे ना, नवल वाटतं मला आपल्या परमार्थाचं. आपण आखाडात 1 पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही, असला परमार्थ आहे महाराज आपला. कशाला करायचं मला काही कळत नाही. आता हे बघा ना, 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव पुन्हा बोंबलायचं देव भेटला नाही. काय देव काय हट्ट करतो काय, मला बसव मला बसव? नाही करत आहे. देवाने हट्ट केला का तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा? मग कशाला अवहेलना करताय? आपला परमार्थही आपल्या स्वार्थापोटी आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. बरं एक साधं विचारतं तुम्हाला पेटकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला गणपती बाप्पा पावणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? हा, उत्तर देत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही बोला हा ना. तुम्ही असे एकदम मड्याला बसल्यासारखे बसलाय. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. असं नका करू, जज नका करू, जजमेंटला नाही बसलायत तुम्ही. एक साधं उत्तर द्या दादा. वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना, हो ना माय. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही ना
त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमची चाकरी करेल, विश्वास दे. काय हरकत आहे? म्हणा ना, माझी आहे, रक्ताची आहे, माझ्या पोटची आहे, अशा नजरेनं कौतुक करा ना. पण खरं सांगू का, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. माऊली फार गोड म्हणतात याला, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं निर्मित झाली. त्याच्यामुळे देवा, तुझ्याविषयीचं प्रेम कमी झालं, तुझ्याविषयीची आवड कमी झाली. हे नको आहे मला. माझ्यासाठी त्या व्यक्तिमत्वाला आयुष्य दे जेणे तुला सर्वस्व मानलंय. आणि एकदा त्याला आयुष्य भेटलं ना, मग परंपरा पुढे पुढे चालत राहील. कारण हा वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायापासून चालू झालेला संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. मग ज्ञानदेवे रचिला पाया. नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा संप्रदाय. म्हणून तर ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे. कारण कुंडलिनी शक्ती जागृत करायची सोपं नाही. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेढे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. आपल्याला कळतच नाही, त्यामुळे लावायचा विषयच नाही महाराज बरं का. तुम्हाला काय मला काय, ह्या गोष्टी कळणं अवघड आहे. मग माऊली म्हणले हरकत नाही, जर हे अवघड वाटतंय, हरिमुखे सोप आहे. नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे. सगळं मिळून जे करणार आहे, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराण, हरिसीच गात. आणि देवाच्या नावाला काही पाप पुण्य नाही बरं का माय. जमेल तसं घ्या, काही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. देवाच्या नावाला काही सुतक नाही, देवाच्या नावाला काही अपवित्रता नाही. फक्त काय झालंय, आम्ही फार एकदम अंधश्रद्धेत गुंतलेली माणसं आहे. एका वाक्यात सांगते तुम्हाला, आपलं कसं आहे ना, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. तुमचं कसं आहे, महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. असं कॉमन सेन्स वगैरे नाही आहेत का आपल्याकडे महाराज? थोडा विचार करा ना प्रॅक्टिकल. अशी जर महाराज लोकांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाय करायला लावली असती जगाला. हे नियमच राहिला नसता ना पाणी ग्रहणाचा. पाणी ग्रहण होतंय म्हणजे त्याला काहीतरी तत्व आहे की नाही? काही नाही. भलता देव स्वीकारला, कल्पनेची बाधा, एवढंच आयुष्यात आहे. त्याच्यामुळे तो सुख नाही. काय सुख आहे मला सांगा? माणसं सहज विचारतात, ताई पाप पाप म्हणजे काय असतं? अहो दादा, सगळं तरी चेहऱ्यावर आनंद नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? सांगा ना तुम्ही मला. सगळं काही आहे आपल्याकडे, तरी आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलात. का बरं? अहो पाप लय झालं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसायचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. भाषा माझी नाही. मंडपाच्या बाहेरचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, त्याला काय सरकारचा GST नाही, मोफत आहेत महाराज, आहे की नाही? वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय महाराज. तुमची टाळी कशी पेटकर माहिती का? दर दर आली आमच्या गावात, दर घे, दर दर एवढं पाहिजे, दर 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 दर. कशाला? लय अवघड आहे असं. ह्याच्यामुळे तो वाटोळ आहे आपलं महाराज. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. अरे मनसोक्त वाजवा की, त्याला काय होतंय? माहेर आहे तुमचं, फील द मोमेंट, आनंद घ्या, त्यात परमानंद आहे. हसू वाटलं मोठ्यानं हसा. तुम्हाला आवर्जून सांगते हसा. यांचं काय, हे कुठे हसतंय? हे काय बसलं टपरीवर घ्या घ्या घ्या, याचं काय, हे कुठे? आपला अवघड नाही. आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो तर माणसं म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का? आपला अवघड आहे की नाही ग माय?
इथं चान्स मारून घ्या, कोण हसले कळत नाही महाराज. आनंद घ्यायचा ग. तुम्हाला खरं सांगू का माय, किती संकट वाट्याला यावी, किती दुःख पदरात पडावं, समाज आपल्या पाठीमागं लागावा, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जाऊ नये याच्यासारखी मोठी भगवंताची कृपाच नाही की आपण सुखी आहे. काहीच नाही. लोक विचार करतात हो, लोक म्हणतात एवढा काटा काढला याचा तरी मी हसतो याची. करा ना विचार. लोक जळतात रे दादा आपल्या हसण्यावर, मग काय हरकत आहे हसायला. लोकांना वाटतं एवढं याच्या हात धुवून मागं लागलो, एवढं याच्या घराचा विदुनास केला, एवढं याच्या पाठीमागं दुश्मन म्हणून लागलो, तरी याला वाईट कशाचं वाटत. आयुष्यात आनंद असणं हा भगवंतावर ठेवलेला विश्वास आहे. मला माहित आहे काही झालं तरी जोपर्यंत मी सत्य वागतोय देव माझी साथ सोडणार. मी का दुःखी व्हावं. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं मी अर्जुन सोडणार नाही बाबा, मी अर्जुनाचा नाश करणार म्हणजे करणार. भीष्मांच्या पणाची काळजी भगवान श्रीकृष्णाला वाटायला लागली. अर्जुन झोपले होते, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या कक्षात गेले आणि अर्जुनाचं ढाराढोर झोपलेलं बघून देवालाही नवल वाटलं. देवाने विचार करावा, अरे एवढा आनंदी तर मी पण नाही जेवढ्या आनंदात ही झोपलंय. भगवंताने उठवलं अर्जुनाला. का रे अर्जुना, ज्या माणसांना आपलं मानतोयस ती माणसं जीवावर उठलेत तुझ्या. अख्खं जग तुझ्या पाठीमागं लागलंय. बर ताकद त्यांच्याकडे, सैन्य त्यांच्याकडे, सामर्थ्य त्यांच्याकडे, तुझ्याकडे फक्त मी. तरी सुद्धा असा झोपलायस जसं काय युद्ध जिंकून आलायस. कसलंच वाईट नाही वाटत आहे तुला, कशाचीच चिंता नाही वाटत आहे. अरे एवढं सगळं झाल्यावर तुला झोप तरी कशी लागली. अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं पेटकर. अर्जुन म्हणले, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप झोपला नाही त्याला कशी झोप लागणार नाही. माझ्यासाठी तू जागा आहेस ना बाबा, मी का बरं झोपू नको. घालून या भार राहिलो निर्विले संती विठोबासी. जर तू माझा पाठीराखा आहेस तर मागे पुढे उभा राहे संभाळी. मागे पुढे उभा 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 मागे पुढे मागे पुढे उभा मागे पुढे घात निवाराया. अरे काही झालं देवा तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. मला विश्वास आहे